काय सांगाल आषाढी एकादशी तुम्ही काय शुभेच्छा आणि काय भावना? कुशेत ग्रामस्थांच्या ह्या प्रयत्नांती हे मंदिर उभं झालं आणि या मंदिराच्या अनुषंगाने निश्चित पंढरपूरला जाता येत नाही, परंतु पांडुरंग आपल्या समक्ष इथं उभा राहिलाय. कुशेतला प्रति पंढरपूरचं हे स्वरूप आज इथं छोटस आलेलं आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की भाविकांच्या दर्शन सोहळ्यात आम्हा ग्रामस्थांना सेवा उपलब्ध करून देता येते किंवा तो एक सौभाग्य आम्हाला प्राप्त झालंय, याचा निश्चित आम्हाला आनंद आहे. आता काय सांगाल, आज एकादशी आहे, वर्ष आहे आणि नागरिकांचा आषाढी एकादशीचा हा सोहळा मागच्या वर्षी 24 एप्रिल 2024 रोजी या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण ग्रामवासियांचं स्वप्न अस्तित्वात आलं. आदरणीय नाईक साहेब असतील, सर्वांची आम्हाला समर्थ साथ भेटली आणि ह्या पांडुरंगाच्या मंदिरात देवपण आलं आणि पहिला आषाढीचा सोहळा मागच्या वर्षी साजरा झाला. आम्हाला अपेक्षित नव्हतं की पंचक्रोशीतलं एवढा समुदाय दर्शनासाठी येईल आणि ह्या वर्षी आपण पाहताय एक पंढरपुराचं प्रतिरूप कुक्षेत मध्ये आज अवतरले आणि अवघा हा परिसर पांडुरंगाचा आशीर्वाद, पांडुरंगाचं सानिध्य निर्माण करतोय. निश्चित आम्हाला आनंद आहे. भाविकांची सेवा आमच्या कुक्षेत ग्रामस्थांच्या वतीने दर्शन सेवा असेल आणि त्या अनुषंगाने इतर सेवा आमचे ग्रामस्थ करतायत, याचा आम्हाला आनंद आहे. सर, पांडुरंगाचरणी सर्वांच्या सुखाची कामना, सर्वांचं यश आम्ही चिंतितो. निश्चित या सर्व जनसामान्यांना त्यांचा कृपाशीर्वाद लाभावा, पांडुरंगाचा कृपाशीर्वाद सर्वांवर असावा, हेच सर्वांना सदिच्छा. देवा पांडुरंगाच्या कृपेनं आजवर जे चाललंय ते योग्य चाललंय आणि येणारे सर्व संकट दूर होऊन दे, सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट राहून दे, हेच आजच्या दिवशी पांडुरंगाला प्रार्थना.